टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। महाराष्ट्रातील 12 गडकिल्ल्यांचा समावेश आहे तो युनेस्कोच्या यादीत करण्यात आलेला आहे। मी आता आहे सिंधुदुर्ग किल्ल्यावर। हा किल्ला जर आपण पाहिलात तर हा कुर्टे बेटावर किल्ला बांधण्यात आलेला आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः या किल्ल्याची उभारणी केलेली आहे। जे महाराष्ट्रात किल्ले आहेत त्यापैकी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः बांधलेला हा किल्ला आहे। त्यामुळे या किल्ल्याकडे आजही स्थापत्यशास्त्राचा उत्कृष्ट नमुना म्हणून पाहिलं जातं आहे। महाराष्ट्र राज्यातील 12 किल्ले आहेत ते युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट झालेले आहेत आणि त्यातील हा सिंधुदुर्ग किल्ला हा एक आहे। सिंधुदुर्ग किल्ला बघितला तर राजकोट इथून आपल्याला दिसतो आणि राजकोटमध्ये जर बघितला तर छत्रपती शिवाजी महाराजांचा अशा पद्धतीचा भव्य पुतळासुद्धा उभारण्यात आलेला आहे आणि त्याच्या बाजूलाच अशा पद्धतीचा हा छत्रपती शिवाजी महाराजांचा हा किल्ला आहे आणि याच किल्ल्याचा समावेश आहे तो युनेस्कोच्या यादीमध्ये झालेला आहे। जर बघितलं तर महाराष्ट्रातील जर बघितलं तर रायगड असेल, राजगड असेल, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, विजयदुर्ग आणि सिंधुदुर्ग अशा किल्ल्यांचा समावेश युनेस्कोच्या यादीमध्ये करण्यात आलेला आहे। महाराजांनी हे किल्ले उभारलेत। शत्रूला न दिसणारे दरवाजे आणि किल्ल्यांचे माजी स्थापत्य हे मराठा स्थापत्यशास्त्रातील महत्त्वपूर्ण आणि वैशिष्ट्यपूर्ण भाग आहेत। अगदी बघितलं तर आता हा जर किल्ला आपण पाहताय सिंधुदुर्ग किल्ला आहे आणि या सिंधुदुर्ग किल्ल्याचं पण आपण पाहताय कशा पद्धतीने हा किल्ला उभारण्यात आलेला आहे। आज बघितलं तर या अशा अजस्त्र लाटांचा सामना करत हा किल्ला जवळजवळ 350 ते 400 वर्ष अशा पद्धतीने उभा आहे आणि हेच या गड किल्ल्यांचं वैशिष्ट्य आहे। हा सिंधुदुर्ग किल्ला आहे, समुद्रामध्ये भर समुद्रामध्ये हा किल्ला उभारण्यात आलेला आहे आणि पाहताय आपण कशा पद्धतीने हा अजस्त्र लाटांचा सामना करत कशा पद्धतीने उभा आहे। त्यामुळेच जर बघितलं तर युनेस्कोच्या यादीमध्ये या किल्ल्यांचा समावेश करण्यात आलेला आहे। सिंधुदुर्ग किल्ल्याचं स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारणी केली त्यामुळे सुद्धा या किल्ल्याला खूप महत्त्व आहे। आणि जर बघितलं तर सिंधुदुर्ग आणि विजयदुर्ग हे दोन्ही किल्ले सिंधुदुर्ग जिल्ह्यातले आहेत आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातली शान म्हणून ओळखले जाते, संपूर्ण महाराष्ट्राची शान म्हणून ओळखले जातात आणि याच किल्ल्यांचा समावेश युनेस्कोच्या यादीमध्ये करण्यात आलेला आहे। त्यामुळे संपूर्ण सिंधुदुर्गवासियाबरोबरच संपूर्ण महाराष्ट्रासाठी ही भूषणावह अशी बाब आहे। विकास गावकर, TV9 मराठी, सिंधुदुर्ग। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।